तर या सामन्यासाठी आमचे पंच पाहू शकतो आपण. दोन्ही एक चाणक्य रीतीचे पंच. दशरथ सोरखादे आणि संदीप भाने, दोन्ही पंच खूप अनुभवी पंच. नेहमी त्यांच्या अनुषंगाने आपण मलंगड विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा, एक त्यांच्यासोबत जगदीशजी दूधकर आमचे जवळचे मित्र आणि एक आदर्श क्रिकेटर आपण म्हणू शकतो वसारगावचे जगदीश दूधकर यांना. तीन पंच आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. अनुभवाचे बोल आपण नक्कीच पंचांच्या माध्यमातून पाहतो या मैदानामध्ये. या तीनही पंचांच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगले निर्णय राहिले आहेत या पंचांचे. तर स्ट्रायकिंगला पहिलाच फलंदाज आपण पाहू शकतो, विशाल. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन पाटील. राईट आर्म फास्ट पाहू शकतो आपण. पहिलं षटक घेऊन येतोय सचिन पाटील. लेट्स प्ले. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन पाटील. तर स्ट्रायक एंडला आपण पाहू शकतो विशालला. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चांगली सुरुवात संघाला देत असताना गोलंदाज सचिन पाटील. पहिला चेंडू वेगवान चेंडू सलग फलंदाजाच्या पायावरती जाऊन दलतोय. हा चेंडू आणि एज, आउटसाइड एज पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, बाहेरच्या दिशेने वळण घेतोय चेंडू आणि फलंदाजाच्या बॅटला स्पर्श करून सलग यष्टिरक्षक झेल संपादित करतोय. पहिला बॅक फलंदाज बॅक टू द पवेलियन विशाल. पहिल्याच षटकामध्ये, सर्कलच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी हाताळावं याचं उत्तम उदाहरण आपल्याला दुसऱ्या चेंडूवरती दाखवून देतोय गोलंदाज सचिन पाटील. फलंदाजाला पवेलियनच्या दिशेनेचा रास्ता दाखवतोय. फलंदाज लेफ्ट आर्म असल्या कारणाने फील्ड मध्ये कुठेतरी चेंजेस करताना पाहतोय आपण गोलंदाजाला आणि कर्णधाराला. पाहू शकतो आपण लॉंग ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहू शकतो आपण लॉंग ऑफच्या दिशेने. हा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र आउट स्विंग आणि फलंदाज दुसरा येता क्षणी फलंदाज बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
चर्चेत असलेलं नाव. आता मात्र गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहू शकतो आपण. सचिन पाटील लगातारचे 2 फलंदाज बाद करतोय. कल्पेश केने आता स्ट्राईक एंडला. कशा प्रकारचे प्रत्युत्तर असेल बॅट्समनचं. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. सलग स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. विकेटचीच कुठेतरी चाहूल लागली आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. सरळ स्टंप मध्ये चेंडूफेकी केली होती, परंतु चांगले डिफेन्स आपल्याला पाहायला मिळालं तिथे कल्पेशचं. कुठेतरी शांत केलंय फलंदाजांना या पहिल्या षटकामध्ये. ओव्हरपिच चेंडू फेकून द्या, परंतु तिथे चांगलं क्षेत्रक्षण लॉंग ऑफला पाहू शकतो आपण. हा तिसरा या षटकामध्ये फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या गोलंदाज सचिन पाटीलची. सलग मेडन षटक फेकत असताना 3 विकेट संपादित करतोय. गोलंदाजी आवडली असेल तर देत आले होऊ द्या. एक चेंडू बाकी आहे, सॉरी. शेवटचा चेंडू पाहू शकतो आपण. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. सचिन पाटील लगातार आउट स्विंग इन स्विंग टाकण्याचा प्रयत्न करतोय. फास्टमध्ये जर चेंडू टर्न केला ना तर खरंच फलंदाजांना कुठेतरी मोठा अडथळा येतो कॉन्टॅक्ट करायला बॅट आणि बॉलचा. त्याचमुळे या गोलंदाजाची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला. खेळपट्टीचा कुठेतरी चांगला अंदाज घेताना पाहतोय आपण गोलंदाज विशाल पाटील यांना. शेवटचा चेंडू फेकताना पाहू शकतो आपण. समोर आता लेफ्ट हँड फलंदाज सुनील पाटील. हा चेंडू पहा लगेचच रिव्हर्स जसा फिरला तसंच चेंडू कुठेतरी थोडासा मागे खेचला आणि एक स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू. मेडन षटक पाहायला मिळतंय विशाल पाटीलचं. गोलंदाजी खूप छान होते पहिल्या षटकामध्ये. मेडन षटक आणि 3 विकेट संपादित करतोय डीजे. एकविरा आईच्या गाभाऱ्यात आपल्याला सर्व भक्तांना खूप उत्साहित असतात. त्या दिवसाची वर्षभरातून खूप वाट पाहतात आणि अशा त्या एकविरा आईचं कालच आपल्याला पाहायला मिळालं पालखी सोहळा. तर चला पंच, सामना स्पीडअप करायचा आहे. वेळ भरपूर जास्त जात आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो.
गोलंदाज निखिल पाटील पहिल्यांदाच स्ट्राईकला येताना अक्षय केनेला फुलटॉस चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता त्याला लॉंग ऑफच्या दिशेने, गॅपमध्ये टॅप केला आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. आणि संघाचं सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो अकाउंट ओपन होताना 2 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 2 आणि त्यामध्ये फलंदाज बाद झाले 3. खरंच दयनीय अवस्था करून ठेवली आहे गोलंदाज सचिन पाटीलनं. चांगली गोलंदाजी पहिल्याचे. हा चेंडू लोअर फुटचा चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो चेंडूने कुठेतरी थोडासा चकमा दिलाय क्षेत्ररक्षकाला आणि क्षेत्ररक्षक खूप फंबल होताना हा येतोय पहिलाच चौकार. त्या 6 वरती पोहोचते पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. टायमिंग कुठेतरी जुळत नाहीये चेंडू आणि बॅटचं. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल फलंदाज अक्षय केनेला. आतापर्यंत अक्षय केने स्ट्राईकला येताना कुठेतरी धावांची एकजूट करताना पाहतोय आपल्या संघासाठी. 7 धावा जमा करतोय आपल्या संघासाठी या सेकंड ओव्हरमध्ये. तर जायचं आहे आमच्या व्हॉलेंटियर्सनी, जायचं आहे. थोडा पंचांना कुठेतरी अडथळा येतोय. व्हाईट पावडर घेऊन जायचे आतमध्ये.
पुन्हा आपण मैदानामध्ये जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहू शकतो आपण निखिल पाटीलला. फलंदाज आता मात्र फुल टॉस चेंडू, त्याला कुठेतरी पुन्हा एकदा कॉम्बिनेशन व्यवस्थित नाहीये बॅट आणि बॉलचं, कुठेतरी ताकदीचा थोडासा कमी वापर आणि क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगलं झेल संपादित करतोय. हा चौथा फलंदाज बाद होतोय आयरे संघाचा. काय गोलंदाजी केली विशालनं, आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना या सेकंड ओव्हरमध्ये निखिल पाटील एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. काय गोलंदाजी आतापर्यंत या सर्कलच्या दुसऱ्या षटकामध्ये. जिम्मेदारी घेणं खूप महत्वाचं असणार आहे फलंदाजांना. करण भगत स्ट्रायकिंगला होते आणि तिथे त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला एक यॉर्कर पाहायला मिळाला निखिलचा, आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती 8 धावा. तर चला आगासन विरोधात खिडखाली दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचंय, लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. अक्षय केनेला मात्र आता बीट करतोय. पुन्हा एकदा हा शेवटचा चेंडू निर्धार पाहायला मिळाला निखिलचा. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतायत, जिथे अडकून ठेवलंय फक्त 8 धावांवरती आणि फलंदाज बाद होत आहेत. तब्बल आयरेगाव संघाचे 4 डीजे. थँक्यू मित्र हाय जिगरी. आणि कोणीही ताकद लावा, आता मात्र ताकद लावली आहे इथे आपल्याला. नागाव संघाच्या गोलंदाजांनी 2 षटकामध्ये केवळ 8 वरती थांबवलेत, आणि इथे भागीदारी करणं खूप महत्त्वाचं असणार. दोन्ही फलंदाजांना कुठेतरी 3 षटकं खेळून काढणं खूप महत्त्वाचं असणार आहे, जिथे चौकार षटकारांची एक तंतोतंत गरज असणार आहे आपल्याला मैदानामध्ये. पुन्हा एकदा सेकंड प्लेअरमध्ये येताना पाहतोय आपण सचिन पाटील यांना. हा चेंडू ओरपी चेंडू होता, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तिथे 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिथे थोडंसं क्षेत्ररक्षण कुठेतरी फंबल होतोय. 2 धाव्यानं धावसंख्या धावफलकावरती पोहोचते
डबल डिजिट मध्ये पहिल्यांदाच 10 धावा पाहायला मिळतील आपल्याला. करण भगत आणि अक्षय केने कुठेतरी जिम्मेदारी घेणं गरजेचं असणार आहे, आणि जिम्मेदारी घेणं गरजेचं होतं, परंतु जिम्मेदारी दिली आहे दुसऱ्या फलंदाजाच्या खांद्यावरती. इथे मैदानामध्ये पाचवा फलंदाज गारद. कमॉन डीजे. एवढं कमी या गोलंदाजाचं विशाल पाटील सेकंड स्पेल मध्ये सुद्धा येता क्षणी पहिल्याच चेंडूवरती विकेट. सॉरी, सचिन पाटील गोलंदाज पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित करतोय. येता क्षणी विकेटची चाहूल देतोय आपल्या संघाला. लोअर फुटरचा हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये टॅप करतोय. तिथे एक सिंगल, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 5 फलंदाज जरी बाद झाले असले तरी हा सलामीचा नॉन स्ट्राईकला खेळत असताना आपण पाहू शकतो अक्षय केनेला एक चौकार ठोकत. खेळपट्टीवर मात्र ते एक फलंदाज चांगला आहे, परंतु त्याला कुठेतरी चांगली फलंदाजी जिम्मेदारी घेणं खूप महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा बीट होतोय. आउट स्विंग, इन स्विंग, काय गोलंदाजी संभ्रमित टाकले प्रत्येक फलंदाजाला. गोलंदाजाच्या हातावरती आणि बोटांवरती लक्ष देऊन या फलंदाजाला फलंदाजी करणं खूप महत्वाचं असणार आहे, कारण गोलंदाज खूप चालाक वृत्तीचा आहे. आता मात्र ओरपी चेंडू. मी पहिलंच म्हटलं होतं हा सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याने मात्र आता आक्रमणाची सुरुवात केली आहे आणि फलंदाज अक्षय केनेच्या बॅटमधून येतो या इनिंगचा पहिला षटकार. दीजिए. फटका पाहायला मिळाला. बॅक टू द बॉलर. गोलंदाजाच्या वरून हा येणारा षटकार. लगेचच चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज यालाच म्हटलं जातं जिथे षटकार आपल्याला ठोकलाय, नेक्स्ट चेंडू मध्ये कसं कमबॅक करायचं. आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण. तिसरं षटक समाप्त सचिन पाटील याचं, आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आपण पाहू शकतो. डीजे.
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. जिम्मेदारी घेतली आहे खांद्यावरती इथे कल्पेश सॉरी अक्षय केनेनं. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने खेळपट्टीवरती खेळतोय अक्षय. आता मात्र फलंदाजानं एकच करणं गरजेचं असेल. अक्षयला या येत्या 12 चेंडूमध्ये म्हणजे 2 षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती आणणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तरच आपण एक चांगली धावसंख्या एक टफ स्कोर आणि उभं करू शकतोय येणाऱ्या 2 षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर कॅप्टन जिम्मेदारी आता सोपवली आहे प्रेम पाटीलवरती या तिसऱ्या षटकामध्ये सॉरी चौथ्या षटकामध्ये. अपील होती ते कीपरच्या माध्यमातून, परंतु पंच आमच्याकडे दर्शवतात की लेग बायच्या सोळा थोडासा कुठेतरी चौथ्या या 5व्या स्टंपवरती चेंडू जिथे आमच्या पंचांना नॉट आउटचा इशारा करणं खूप गरजेचं भाग पडलं आणि ते लेग बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल स्कोअर कार्डवरती. धावसंख्या 20 धावा आतापर्यंत. संघाच्या वतीने तिसरा ट्रम्प कार्ड आपण पाहू शकतो प्रेम पाटीलला. एक वेगवान गोलंदाज रनिंग शैली पाहू शकतो आपण त्याची. 17 ते 18 पावलांचं रनअप आणि हा चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी फंबल होतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडून होते एक मोठी चुकी आणि फलंदाज अक्षय केनेला येतोय अजूनही एक चौकार. डीजे थँक्यू थँक्यू. आतापर्यंत जर विचार केला ना अक्षयचा, जर फक्त 8च चेंडू तो स्वतः खेळलाय सलामीला येऊन आणि त्याच्याच या धावा आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात. हा चेंडू वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा पॅडवरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अजून ऍड होईल स्कोअर कार्डवरती. धावसंख्या 25 वरती पोहोचते. हा चेंडू कुठेतरी बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट मिडल करू शकला नाही बॅटला आणि या चेंडूवरती सुद्धा एका धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजांना. अक्षय केनेला स्ट्राईक वरती येताना कुठेतरी कॅप्टनची चलबिचल पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकांमध्ये, कारण त्यांना माहिती आहे हार्ड हिटर म्हणजे एकच राहिला आहे या संघामध्ये, तो म्हणजेच अक्षय केने. आतापर्यंत चौकार आणि षटकारांची भाषा बोलली आहे फक्त त्याची एकाचीच बॅट. त्याच्यानंतर 5 फलंदाज बाद झाले, त्याला एकालाही चौकार षटकार मारता आलेला नाहीये. हा चेंडू पहा, काय वेग आणि काय टप्प्यावरती गोलंदाजी करतोय प्रेम पाटील. क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी चुकी केली तरी मी माझी गोलंदाजी मात्र परफेक्ट करणार ह्याचं उत्तम उदाहरण पाहावयास मिळते आपल्याला प्रेम पाटीलच्या माध्यमातून. एक चौकार जरी क्षेत्ररक्षकाने सोडला तो वगळता त्याने काय चांगली गोलंदाजी केली या चौथ्या षटकामध्ये. ओव्हरपिच चेंडू होता, फेकून देण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फलंदाज अक्षय केने बॅक टू द पॅव्हिलियन.
तर चला, दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये रिपोर्टिंग करायची आहे लवकरात लवकर. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यापुढील सामना आपण पाहू शकतो. खिडकाली विरोधात आगासन संघाला दोन्ही संघाच्या संघनायकांनी जरा फास्टली रिपोर्टिंग करायची आहे. तर शेवटचं षटक आपण पाहू शकतो मैदानामध्ये घेऊन येतोय गोलंदाज भाविक भोईर. 4 षटकामध्ये 26 म्हणजे 26 धावा लोअर स्कोर पाहायला मिळतो आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये, जिथे या 6 चेंडूमध्ये खूप गरजेचं असणार या फलंदाजांना चौकार आणि षटकार मारणं. भाविकचा पहिला चेंडू. इथे या चेंडूवरती आपण जर मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीये, कुठेतरी प्रॅक्टिसची कमतरता वाटते आपल्याला या संघामध्ये. आयरेगाव संघ खरंच या सीझनचा जर टाइम झाला ना, जर उन्हाचा दिवस आले तर खरंच खेळाडूंना आपण प्रॅक्टिस कमी करताना पाहतोय. आणि त्याचंच एक उदाहरण मैदानामध्ये पहा. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा बॅटमध्ये आणि बॉलमध्ये कॉम्बिनेशन नाहीये. आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये या 2 धावा पूर्ण होत आहेत. फास्ट रनअप पाहू शकतो आपण भाविकचं. पुन्हा एकदा बाउन्सर सलग येताक्षणी पहिला, आणि याच्या नंतर हा दुसरा चेंडू सुद्धा शोल्डरचा वापर करतोय. जरी माझी हाईट कमी असली तरीही मी चेंडूला मात्र चांगली उसळी देऊ शकतो, अशी गोलंदाजी भाविकच्या माध्यमातून खेळपट्टीवरती पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉटवरती ठेवतो चेंडू, आणि विकेट बहाल करावी लागते या फलंदाजाला. सेकंडवरती दुसरा फलंदाज येण्यासाठी. हा सलगचा 7वा विकेट पाहू शकतो आपण. आयरेगावची दयनीय परिस्थिती मैदानामध्ये. नक्कीच नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आलाय, काहीतरी चमत्कार करतोय का. बाउन्सर होता, इथे सुद्धा पूल करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावतोय आणि झेल कुठेतरी जमिनीला दान होतोय. गोलंदाजाला चेंडू टाकणं आणि पुन्हा चेंडूवरती झेलवरती धावून जाणं खूप कठीण असतं, परंतु चांगलं आपल्याला रन पाहायला मिळालं आणि झेलवरती पोहोचला, परंतु झेल कुठेतरी जमिनीला दान होते. चांगलं प्रयत्न पाहायला मिळालं गोलंदाज भाविकच्या माध्यमातून. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या 30 वरती थांबते. पहा पुन्हा एकदा तेच जवळ या गोलंदाजाने थर्ड वाईट साठी रिव्ह्यू का. ओके, फलंदाजाचा रिव्ह्यू आहे वाईट साठी. चेक करूयात आपण. फेअर डिलिव्हरी. लगेचच आमचे तिसरे पंच जगदीशजी दुधकर आमच्यापर्यंत पोहोचतात आणि हा निर्णय देतात की हा मात्र फेअर आहे डिलिव्हर.
तर संघाचे होतात इथे 5 षटक पूर्ण, म्हणजेच फर्स्ट इनिंगला समाप्ती होते. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो आपण 30 धावा. आणि टीम नागावच्या समोर असणार हे 31, म्हणजे 31चं एक मापक आणि एक सोपं लक्ष. आजच्या दिवसातील पहिला परिसा आपण टॉस करतो. एका बाजूला गावदेवी अगासन ब त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय योगेशदादा प्रतिष्ठान काळी संघ असा बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण करूया धनंजय चाळके सरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस. आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे, पहिल्या फेरीतील शेवटची लढत. एका बाजूला योगेशदादा प्रतिष्ठान खेडकाळी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट क्लब आगासन बी संघ. हेटचा कॉल आगासनच्या कॅप्टनचा आणि इथनं आलाय हेट, आणि इथनं नाणेफेकी जिंकली टीम आगासन बी संघाने. लगेच डिसिजन पोहोचवा आमच्यापर्यंत. तर खरंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो अथर्व 11 बुलेट ग्रुप नागावच्या नावाने खेळत असताना हा नागाव संघ कुठेतरी एक शाप सोडताना मैदानामध्ये त्या नावाने अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव यांच्या माध्यमातून खेळत असताना हा नागाव संघ. येस येस वेळी आपण नाणेफेकी केली, त्यानंतर आगासनने टॉस जिंकला आणि प्रथमतः ते क्षेत्ररक्षण करतील आणि टीम खिडकळे संघाला आमंत्रित करेन बॅटिंगसाठी. बॅक टू क्रिकेट विशाल कुंभारकर सर, थँक्यू सो मच. खरंच डे नाईट स्पर्धेमध्ये स्पर्धा राबवणं आणि त्याच्यावरती एक तंतोतंत लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि ही खरी मेहनत आपण पाहू शकतोय प्रत्येक शृंखलेमध्ये. या मैदानामध्ये जी शृंखला होते ती फक्त आणि फक्त धनंजयजी चालके यांच्या माध्यमातून आपण खूप मेहनत पाहतो आपण.
तर चला सामन्याला स्पीडअप करायचं आहे. एक मापकचं लक्ष आपण पाहू शकतो 30 धाव्यांचं. धावसंख्या जरी 30 असली तरी समोरच्या संघाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली तशा प्रकारची जर गोलंदाजी आपण केली तर विजय मात्र नक्कीच आहे. कारण जर आणि तरचं हे क्रिकेट आपण नेहमीच पाहतोय. कधी लो स्कोरचे सामने संघ विजयी होता तर कधी हाय स्कोर होऊन सुद्धा पराभव पत्करावं लागतं. खरंच हे क्रिकेटचं अनिश्चितानं भरलेलं क्रिकेट आपण नेहमीच पाहतोय. आणि लेट्स प्ले. पहिला चेंडू गोलंदाज निशांत गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो स्ट्राईक एंडला सचिन पाटील. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. गुड लाईन स्पॉटवरती पडतोय. तिथे एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पहिला चेंडू. आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात तर चांगली झाली. अशा प्रकारचं अंत करणं खूप महत्वाचं असणार आहे टीम आयरेगाव. सचिन पाटील आपण पाहू शकतो बॉलर्स बॅक टू दी ड्राईव्ह खेळत असताना या सिंगल वरती आपलं संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. एका या धावसंख्येनं चांगली गोलंदाजी केलं. त्याच्यात नंतर आता फलंदाजीसाठी सुद्धा येताना एक स्टार्ट देतोय आपल्या संघाला. अकाउंट ओपन करून देतोय एका धावसंख्येनं. स्ट्राईक एंडवरती आपण लेफ्ट हँड फलंदाज पाहू शकतो. आपण लगेच क्षेत्ररक्षण मध्ये बदल आपण पाहू शकतो मैदानामध्ये. निशांतचा पुढचा चेंडू. हा पहा डबल शॉट आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथे क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पॉइंट क्षेत्रामध्ये. आणि फलंदाज पहिला बाद होतो. पहिला फलंदाज गारद. थँक्यू. तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला आपल्या संघाला एक चांगलं स्टार्ट करून देतोय. फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. गोलंदाज निशांत केने. जशाच तसं चोख प्रत्युत्तर कुठेतरी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. परंतु प्रत्येक गोलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कारण धावसंख्या खूप माफक 30 धावा स्कोअर कटवरती. खेळपट्टीवरती न्यू कॅन्डिडेट न्यू फलंदाज आपण पाहू शकतोय प्रितेश पाडेल. जिथे पंचांची गाड घेत असताना खेळपट्टीचा अंदाज. नक्कीच नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता शबल होऊन. परंतु व्यवस्थित कॉम्बिनेशन नाही आहे बॅट आणि बॉलचं. इथे येतात 2 धावा. 2 या धावसंख्येनं धावसंख्या पुढे सरकतीये स्कोअर कार्ड वरती. आतापर्यंत 3 धावा. फलंदाजाची शैली आपण पाहू शकतो. साऊथ आफ्रिकन प्लेयर एबी डिव्हिलियर्स, सॉरी फॅफ डुप्लेसिस.
आणि हा चेंडू मुंद्याचा मारा करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू हटालतोय. पहिलं षटक मात्र चांगलं कुठेतरी पाहायला मिळतंय निशांत केणेचं. षटकातील शेवटचा चेंडू निशांत केने चांगली गोलंदाजी करतो. इथे हवेमध्ये चेंडू आहे. तिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय परंतु स्क्वेअर लेगचं तो तेवढा इलाका त्याला कव्हर करणं खूप कठीण झालं आणि या शेवटच्या चेंडूवरती येतोय फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून हा पहिला चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती पोहोचते 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे वन बुलेट ग्रुप नागाव यांच्या माध्यमातून खेळत असताना हा संघ नागाव संघ गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडतोय आणि फलंदाजीमध्ये आता सचिन पाटील कुठेतरी स्वतःच्या डोक्याचा वापर करतो आणि एक चांगली सुरुवात हलवारपणे पद्धतीने आपल्या संघाला स्टार्टअप करून देतोय. कारण मापकचं असं आव्हान त्यांना माहिती आहे. सिंगल डबलचा प्रयत्न आणि या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा पूर्ण करतायत. खूप मेहनत पाहायला मिळते आपल्याला सचिन पाटील यांची वारंवार खेळपट्टीवरती. दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाजी मार्फत पाहू शकतो आपण. सनीलला चमत्कार करणं खूप महत्वाचं आहे. वारंवार विकेट घेणं खूप महत्वाचं असणार आहे. लेफ्ट हँड गोलंदाज गॅप शॉट सिलेक्शन. तिथे चेंडू गॅप मध्ये टाकण्याचा फक्त हलवार पद्धतीने प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये सक्सेस ठरतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून हा येतोय चौकार. गोलंदाजीमध्ये स्वतःच्या जिम्मेदारी खांद्यावरती घेतली होती परंतु आता फलंदाजीमध्ये सुद्धा तेच उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय सचिन पाटीलचं. सनील पाटीलचा हा बाउन्सर होता, त्याला टॅप केलाय. खरंच डोक्याचा वापर करून हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय सचिन पाटील आणि या सिंगल वरती स्ट्राईक रोटेशन करतोय. स्ट्राईक एंडला आणतोय फलंदाज प्रितेशला, ज्यानं आतापर्यंत एक चौकार लगावला आहे प्रितेशने सुद्धा. धावसंख्या स्कोअर कार्ड वरती 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना हा चेंडू स्लोवर चेंडू, बाउन्सर चेंडू, त्याला चोख उत्तर पाहायला मिळालं आपल्याला प्रितेशच्या माध्यमातून. हा चेंडूला फेकून देतोय षटकाराच्या बाहेर. सहा या धावसंख्येनं धावफलकावरती पाहू शकतो आपण 20 धावा. आता मात्र 10ची गरज असणार आहे.
सॉरी 11ची गरज असणार आहे. आता मात्र कुठेतरी स्लोवर चेंडू टाकलाय, थोडासा गतीमध्ये मिश्रण केलंय, बोट फिरवतोय आपल्या चेंडूवरती आणि हा निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज सनील पाटील. चांगला चेंडू पाहायला मिळाला, जिथे फक्त एकावरती समाधान मानावं लागेल फलंदाज प्रितेशला. 21 धावा राहिलेले समीकरण पाहू शकतो आपण. 10 धाब्यांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, म्हणजे 3 षटकामध्ये फक्त 10 धाब्यांची गरज. तर देऊयात आपण डीजे मास्टरला संधी. डीजे राजेश. तर या चिंचवली गावचं एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो. प्रसादजी कुंभारकर यांचं आगमन होत आहेत. तर या साहेब तुम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. बोलूयात सामन्याकडे, जिथं तिसरं षटक घेऊन येत आहेत निशात केने. रनअपमध्ये कुठेतरी अडथळा, डिफेन्स करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजीमध्ये फक्त 10 धावा 3 षटकामध्ये डिफेन्स करणं खूप हार्ड असतं, परंतु काही होऊ शकतं. जर विकेटची जर लाईन लागली तर सामना मात्र विजयी होऊ शकतो. आयरेगाव पहा, स्पीड पहा या चेंडूवरती. गोलंदाजी मात्र यांच्याकडे सुद्धा होती, असं नाही आहे की गोलंदाजी नव्हती. चांगली गोलंदाजी केली आहे आयरेगावनं, परंतु फलंदाजीमध्ये कुठेतरी एक स्टेबल असं धावसंख्या उभारू शकले नाही. त्याच्याच मुले आपण खेळपट्टीवरती पाहू शकतो. फाईट मात्र सामन्यामध्ये दिसत नाहीये. तर आगासन आणि खिडकाली संघाच्या संघनायकाने आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. हा चेंडू स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता, लगेचच चेंडूला ओळखलं आणि बिरकावून देतोय. हा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दणदण करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर जिंकण्यासाठी 6 धावेची गरज, म्हणजे एका हिटची गरज असणार आहे टीम नागावला. या चेंडूवरती एज लागतीये आणि कीपरच्या पाठीमागे जिथे चांगलं क्षेत्ररक्षण, एक नौका क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण. गरज असणार आहे फक्त 5ची. सामने विजयासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी क्षेत्ररक्षण तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, परंतु या एकामध्ये फलंदाजामध्ये कुठे डगमगला आणि हा रिव्हर्सचा प्रयत्न, वारंवार रिव्हर्सचा प्रयत्न करतोय. बाईकच्या स्वरूपात ही एक धाव ॲड होईल, धावसंख्या धावफलकावरती पोहोचते. 27 धावा. येणाऱ्या चेंडूमध्ये 4 धाब्यांची गरज, जिथे स्ट्राईक एंडला प्रितेश पाटील यांना पाहू शकतो आपण. चौकार षटकार चौकार आत्तापर्यंत लगावल्यात प्रितेशनं. आणि या चेंडूवरती हलक्याशा हातानं टळवून दोन धावा पूर्ण. आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावा. 2 धावेनं संघ विजयी होऊ शकतो आता.
टीम नागाव. चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्या. प्रथमतः येता क्षणी चांगली गोलंदाजी, त्यानंतर त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षकांचं साथ आणि आता ही फलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने, जिथे एका धावेवरती समाधान. एक या धावसंख्येने धावसंख्या पोहोचते. स्कोर इज लेवल 30 धावा आणि येणाऱ्या 12 षटकामध्ये जिंकण्यासाठी फक्त एक धाव. तर दोन्ही संघनायकांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर यायचे. खिडकाली आणि आगासन दोन्ही संघनायकांनी. एका धावेची गरज. फुलटॉस चेंडू होता. प्रितेशनं फेकून दिलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. हा येतोय MS धोनी स्टाईलनं. सामना फिनिश येतोय. प्रितेशच्या बॅटमधून षटकार आणि सामना विजयी होतोय. अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव यांच्या माध्यमातून आपल्याला सामना विजयी करताना पाहिलं, जिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. प्रथमतः गोलंदाजी करत असताना सचिन पाटीलनं 4 विकेट संपादित केलं आणि त्यानंतर फलंदाजीला येताना एक चौकार आणि लोअर स्कोरच्या सामन्यामध्ये 8 धावा करतोय. तर या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा सचिन पाटील, मॅन ऑफ द मॅच. येस, अगासनचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. अगासन बीचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या सामन्याचा सामनावीर ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि एक मेडक षटक हाताळलं आणि 4 विकेट ज्याने संपादन केलं, तो गोलंदाज आणि फलंदाज सचिन पाटील. या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम कामगिरी राहिली सचिनची या सामन्यामध्ये. बघा, मेहनत असणं गरजेचं असतं देखील आणि मेहनतीचे पराकष्ट